वेलकम टू कॉमर्स वाला मास्टर. विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत 11वी कॉमर्स मधील बुक कीपिंग आणि अकाउंटन्सी हा विषय शिकत आहोत, ज्याच्यामध्ये आतापर्यंत आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाचा टॉपिक नंबर फर्स्ट इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा सुरू केलेला आहे. आणि याच्यामध्ये आपण मीनिंग ऑफ बुक कीपिंग समजून घेतलेले, फीचर्स ऑफ बुक कीपिंग समजून घेतलेले, ते पहिल्या लेक्चरमध्ये आपण घेतलेलं आहे. जर तो व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही तो बघू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये त्याच्या पुढचा भाग आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण की हा चॅनल तुमच्या उपयोगाचा आहे. आपण 11वी कॉमर्समधील प्रत्येक टॉपिक लाईन टू लाईन थेरी अभ्यासणार आहोत, प्लस सॉल्व अनसॉल्व प्रॉब्लेम सगळे अभ्यासणार आहोत. त्याच्यामुळे याला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या जर काही व्हॅल्युएबल कमेंट असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये देत चला. तर कोणताही वेळ वाया न घालवता आपण आज आपल्या लेक्चरला सुरू करूया. चला तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुक कीपिंग काय आहेत ते समजून घेऊया. तर ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, उद्देश. बुक कीपिंगचा उद्देश काय? बुक कीपिंग म्हणजे काय? रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन सिस्टमॅटिक मॅनर. बिझनेस ट्रान्झॅक्शन म्हणजे काय हे मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये समजून सांगितलेलं आहे. तर ते बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणे सिस्टमॅटिक मॅनरमध्ये, त्यालाच आपण बुक कीपिंग असं म्हटलेलं आहे. तर त्या बुक कीपिंग चे मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, म्हणजे बिझनेस ट्रान्झॅक्शन मेन रेकॉर्ड का करायचे, म्हणजेच बुक कीपिंगचं ऑब्जेक्टिव्ह काय असणार आहे. तर त्यातलं पहिलं मेन ऑब्जेक्टिव्ह असणार आहे, काय सांगितले, The main objective of bookkeeping is to keep complete and accurate record of all financial transaction in systematic, orderly and logical manner. म्हणजेच काय सांगितले त्यांनी की महत्वाचा मुख्य उद्देश काय बुक कीपिंगचा, टू कीप कम्प्लीट अँड ॲक्युरेट रेकॉर्ड. म्हणजे जेवढे काही बिझनेस ट्रान्झॅक्शन होत असतील ते रेकॉर्ड करायचे कम्प्लिटली आणि ॲक्युरेटली. फायनान्शियल ट्रान्झॅक्शन कसे रेकॉर्ड करायचे, सिस्टमॅटिक, ऑर्डरली अँड लॉजिकली. म्हणजे एका सिस्टमॅटिक मॅनरमध्ये ते काय करायचे, रेकॉर्ड करायचे. हा त्याचा मेन ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. सेकंड ऑब्जेक्टिव्ह काय सांगितले, ऑल द बिझनेस ट्रान्झॅक्शन आर टू बी रेकॉर्डेड डेट वाईज अँड अकाउंट वाईज. सगळे बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे. कसे रेकॉर्ड करायचे, डेट वाईज अँड अकाउंट वाईज. म्हणजेच काय, डेट वाईज म्हणजे काय, आपण आज जर महिन्याची 1 तारीख असेल तर 1 तारखेला जे काही ट्रान्झॅक्शन झाले ते त्या तारखेला रेकॉर्ड करायचे. 2 तारखेला झालेले 2 तारखेला, म्हणजेच डेट वाईज रेकॉर्ड करायचे. अँड अकाउंट वाईज याचा अर्थ काय की आपण वेगवेगळे अकाउंट, बुक्स ऑफ अकाउंट्स तयार करतो. फॉर एक्झाम्पल सेल्स अकाउंट, परचेस अकाउंट, काही एक्सपेन्सेस असतील तर त्या एक्सपेन्सेसचे अकाउंट, असेटचे अकाउंट. तर जे ट्रान्झॅक्शन त्या अकाउंटशी रिलेटेड आहेत त्या ठिकाणी ते रेकॉर्ड करायचे आहे. नेक्स्ट पुढे त्यांनी सांगितलेलं आहे की बुक कीपिंग सर्व्स ॲज अ permanent record of the monetary transaction of an enterprise's business and it can be produced as a evidence whenever required. आता त्यांनी काय सांगितले की बाबा परमनंट रेकॉर्ड मेंटेन करायचे बिझनेस ट्रान्झॅक्शनचे. कोणते बिझनेस ट्रान्झॅक्शन, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन जे असतील त्याचे परमनंट रेकॉर्ड मेंटेन करायचे आहेत. आणि हे रेकॉर्ड मेंटेन का करायचे, कारण की याचा यूज आपल्याला इन फ्युचर करता येऊ शकतो ॲज अ इव्हिडन्स म्हणून. ॲज अ इव्हिडन्स म्हणून, प्रोड्यूस ॲज अन इव्हिडन्स व्हेन एव्हर रिक्वायर्ड. म्हणजे एखाद्या वेळेस एखादी कोर्ट जर कंपनीच्या किंवा बिझनेसच्या विरोधात कोर्टात असेल, अफरातफर किंवा फ्रॉड केलेला आहे, फायनान्शियल फ्रॉड, मग अशा केसच्या संदर्भात जर आपल्याला काही पुरावा द्यायचा असेल तर आपले असे बुक कीपिंग करून ठेवलेले रेकॉर्ड आहेत, आपण जे बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केलेले आहेत ते रेकॉर्ड्स आपण ॲज अ इव्हिडन्स म्हणून काय करू शकतो, रेकॉर्ड करू शकतो. नेक्स्ट पुढे सांगितलंय टू नो द प्रॉफिट ऑर लॉस ऑफ बिझनेस ड्युरिंग द फायनान्शियल पिरियड. आता फायनान्शियल पिरियड म्हणजे काय, आपण त्याला अकाउंटिंग पिरियड म्हणतो की आपलं वर्ष, अकाउंटिंग किंवा फायनान्शियल इयर नॉर्मली किती महिन्याचं असतं, 12 महिन्याचं असतं. म्हणजे या 12 महिन्याचा कालावधी म्हणजे त्याला आपण फायनान्शियल इयर किंवा फायनान्शियल पिरियड असं म्हणणार. त्या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये त्या बिझनेसला प्रॉफिट झाला की लॉस झाला, म्हणजेच बिझनेस प्रॉफिटमध्ये आहे का लॉसमध्ये आहे हे आपल्याला समजायचं असेल तर ते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करावे लागतील. म्हणजे बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करावे लागतील किंवा बुक कीपिंग करावं लागेल. म्हणजे रेकॉर्ड करणे म्हणजेच बुक कीपिंग करणे आहे. तर त्याच्यावरून आपल्याला जर आपण रेकॉर्ड केलं, बुक कीपिंग केलं, तर त्याच्यावरून आपल्याला बिझनेसचा प्रॉफिट आणि लॉस त्या संबंधित वर्षामधला काय होऊ शकतो, समजू शकतो. नेक्स्ट पुढे बघूया आपण
टू नो द टोटल ॲसेट अँड लॅबिलिटी ऑफ एंटरप्राइजेस, त्या ऑर्गनायझेशनच्या टोटल ॲसेट आणि लॅबिलिटी काय असणार आहेत ते आपल्याला समजावं म्हणून देखील बुक किपिंग करावं लागणार आहे किंवा बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करावे लागणार आहेत. ॲसेट आणि लॅबिलिटी म्हणजे काय? ॲसेट म्हणजे संपत्ती आणि लॅबिलिटी म्हणजे काय? देयता, म्हणजे जे आपल्याला लोकांना देणं द्यावं लागणार आहे बिझनेसला ते किती आहे आणि आपली संपत्ती किती आहे हे कधी समजेल? जर आपण ते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले, ते ॲसेट रेकॉर्ड केल्या, त्या लॅबिलिटी रेकॉर्ड केल्या तर समजेल, म्हणजेच बुक किपिंग केलं तर समजेल. मग ते माहीत करून घ्यायचं असेल तर बुक किपिंग करणं गरजेचं आहे. द नेक्स्ट पुढे त्यांनी सांगितलंय टू नो व्हॉट बिझनेसमॅन ओन्स टू ऑदर अँड व्हॉट ऑदर ओन्स टू हिम. म्हणजेच काय? बिझनेसमॅन म्हणजे व्यवसायाच्या मालकने कोणाकडून काही कर्ज घेतलेलं आहे का? ओन्स टू ऑदर म्हणजे दुसऱ्याकडून काही अमाऊंट घेतलेली असेल का, किंवा दुसऱ्यांकडून काही येणं आहे का बिझनेसला, म्हणजेच त्याचे डेटर्स आणि क्रेडिटर्स आपल्याला समजावे म्हणून देखील बुक किपिंग करावं लागणार आहे. लास्ट ऑब्जेक्ट त्यांनी असं सांगितलं, ऑब्जेक्टिव्ह असं सांगितलेलं आहे की बिझनेसमॅन कम्स टू नो द करंट इयर प्रोग्रेस ओव्हर द प्रिव्हियस इयर. म्हणजे करंट इयर म्हणजे या वर्षीची प्रोग्रेस गेल्या वर्षीच्या तुलनेत काय आहे. म्हणजे गेल्या वर्षी आपल्याला जर प्रॉफिट 10,000 रुपये असेल तर या वर्षी तो 12,000 रुपये झाला, म्हणजेच काय? प्रोग्रेसमध्ये आहे, वाढलेला आहे प्रॉफिट किंवा कमी झालेला आहे का हे समजावं. वाढला असेल तर वाढन, म्हणजेच वाढलाय काही शोधण्यासाठी किंवा कमी झालाय काही शोधण्यासाठी देखील आपल्याला काय करावं लागणार आहे? बुक किपिंग करावी लागणार आहे. तर अशा पद्धतीने काय करू समजून घेतलेले आहेत आपण, ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुक किपिंग समजून घेतलेले आहेत. आता इम्पॉर्टन्स ऑफ बुक किपिंग, आता बुक किपिंग का महत्वाचं आहे ते समजून घेऊ. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय द इम्पॉर्टन्स ऑफ बुक किपिंग इज ॲज फॉलो. त्याच्यामध्ये फर्स्ट रेकॉर्ड, म्हणजेच काय? इट इज नॉट पॉसिबल फॉर एनीवन टू रिमेंबर ऑल अ ट्रान्झॅक्शन. बघा, बिझनेसचा जो ओनर आहे त्याला सगळेच ट्रान्झॅक्शन, सगळेच खरेदी केलेले ट्रान्झॅक्शन, सगळेच विक्री केलेले ट्रान्झॅक्शन, आपण काही एक्सपेन्सेस पेड केला असेल तर ते एक्सपेन्सेसचे ट्रान्झॅक्शन, आपल्याला काही इन्कम भेटलेलं असेल तर ते ट्रान्झॅक्शन, असे सगळेच ट्रान्झॅक्शन रिमेंबर म्हणजेच काय? लक्षात ठेवणं सहज शक्य नसतं. बट बुक किपिंग मेंटेन रेकॉर्ड्स ऑफ ऑल ट्रान्झॅक्शन. बुक किपिंग केलं म्हणजेच आपण बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले तर त्याच्यामध्ये सगळेच ट्रान्झॅक्शन परमनंटली अँड सिस्टमॅटिकली रेकॉर्ड केले जातात. मग हे रेकॉर्ड मेंटेन करण्यासाठी बुक किपिंग केलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. फायनान्शियल इन्फॉर्मेशन, आता बुक किपिंग इज युजफुल टू गेट इन्फॉर्मेशन रिलेटेड टू प्रॉफिट. बघा का महत्वाचं आहे की बिझनेसचा जो प्रॉफिट असणार आहे, बिझनेस ऑर्गनायझेशनला जो प्रॉफिट झालेला असेल किंवा लॉस झालेला असेल किंवा बिझनेसचे ॲसेट किती असतील, लॅबिलिटी किती असतील, बिझनेसची इन्व्हेस्टमेंट काय आहे, बिझनेसकडे किती स्टॉक शिल्लक आहे, ही जी फायनान्शियल इन्फॉर्मेशन आहे ही फायनान्शियल इन्फॉर्मेशन माहिती करून घ्यायची असेल तर बुक किपिंग महत्वाचं आहे, कारण की त्याच्यामध्येच हे सगळं रेकॉर्ड केलं जातं. त्याच्यानंतर डिसिजन मेकिंग. आता डिसिजन मेकिंग म्हणजे काय? निर्णय प्रक्रियेमध्ये देखील काय बुक किपिंग महत्वाचं असणार आहे का? कारण की बुक किपिंग प्रोव्हाइड फायनान्शियल इन्फॉर्मेशन टू बिझनेसमॅन, म्हणजे व्यवसायाच्या मालकाला फायनान्शियल इन्फॉर्मेशन, जसं ते आता मी सांगितलं असेट, लॅबिलिटी, प्रॉफिट, लॉस काय आहे बिझनेसचा हे बिझनेसमॅनला समजतं, म्हणजे व्यवसायाच्या मालकाला समजतं. आणि हे समजल्यामुळं तो काय करू शकतो? फायनान्शियल डिसिजन किंवा काही व्यवसायाचे निर्णय आहेत ते निर्णय योग्य रीतीने घेऊ शकतो. समजा असेट जास्त असतील किंवा प्रॉफिट असेल तर तो प्रॉफिट कसा वाढवायचे त्या दृष्टीने त्याला काही निर्णय घ्यायचे असतील, लॉस कमी करायचा असेल तर ते निर्णय, विक्री वाढवायची असेल तर त्या संदर्भातले निर्णय, म्हणजेच काय? फायनान्शियल डिसिजन किंवा डिसिजन मेकिंग मध्ये देखील बुक किपिंग महत्वाचं असणार आहे. कंट्रोलिंग, आता बघा कंट्रोलिंग म्हणजेच काय? नियंत्रण. बुक किपिंग इनेबल टू एक्झिक्यूट ऑफ द बिझनेस कंट्रोल द ऍक्टिव्हिटी ऑफ बिझनेस. बघा काही वेळेस आपल्याकडे लॉस जास्त व्हायला लागला तर लॉस कशामुळे होतोय हे आपल्याला जर बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केलेले असतील तर समजून येऊ शकतं. मग हा लॉस कंट्रोल करण्यासाठी देखील बुक किपिंग महत्वाचं असणार आहे की लॉस कुठे आहे आणि कशामुळे होतं हे जर समजलं तर लगेच तो आपण कंट्रोल करू शकतो. इव्हिडन्स म्हणून आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की बुक किपिंग मध्ये जे रेकॉर्ड मेंटेन केलेले असतात, जर भविष्यात काही केस निर्माण झाली किंवा वाद निर्माण झाला तर हे रेकॉर्ड्स ॲज अ इव्हिडन्स म्हणून कोर्टात आपण प्रेझेंट करू शकतो. आणि तेच त्यांनी सांगितले बिझनेसमॅन नीड फायनान्शियल इव्हिडन्स टू बी प्रोड्यूस इन द कोर्ट ऑफ लॉ इन केस ऑफ एनी डिस्प्यूट. आणि टॅक्स लॅबिलिटी, बघा आता टॅक्स लॅबिलिटी म्हणजे काय? टॅक्स पेड करावा लागतो गव्हर्नमेंटला. मग गव्हर्नमेंट हा टॅक्स कशावर आपल्याकडून घेतं तर तुमची काय सेल्स असेल तर त्या सेल्सवर टॅक्स असेल, परचेस असेल तर परचेसवर टॅक्स असेल,
तुमचा नेट प्रॉफिटवर टॅक्स घेतं, नेट लॉस तर नसणारच, तर असा जो टॅक्स असणार नेट प्रॉफिटवरच टॅक्स असतो, प्रॉफिटवर असणार आहे। मग हे सेल्स असतील, परचेस असतील, प्रॉफिट असेल तर याच्यावर टॅक्स, सेल्सवर जीएसटी वगैरे भरावा लागतो, तुमचे ॲसेट असतील तर त्याच्यावर प्रॉपर्टी टॅक्स भरावा लागतो, तुमचं प्रॉफिट असेल तर त्याच्यावर इन्कम टॅक्स भरावा लागतो। तर ह्या सगळा टॅक्स म्हणजे हा पेड करावा लागणार आहे गव्हर्नमेंटला, त्यालाच आपण टॅक्स लॅबिलिटी म्हणणार। तर ही टॅक्स लॅबिलिटी किती असेल, जर तुम्हाला सेल्स माहित असेल तर तुम्हाला ऍक्च्युअल टॅक्स किती पेड करायचा आहे जीएसटी ते समजू शकतं। जर तुम्हाला तुमचा नेट प्रॉफिट माहित असेल तर तुम्हाला इन्कम टॅक्स किती पेड करायचं हे समजू शकतं। मग त्याच्यासाठी देखील हे बुक किपिंग महत्वाचं असणार आहे। आय होप तुम्हाला इम्पॉर्टंट समजलेलं आहे। नेक्स्ट बघूया आपण युटिलिटी ऑफ बुक किपिंग। युटिलिटी म्हणजेच काय, उपयोगिता, कोणाकोणाला उपयोगी आहे बुक किपिंग। पहिली गोष्ट म्हणजे बिझनेसचा जो ओनर आहे त्याला त्याचा खूप उपयोग होतो ज्यावेळेस आपण बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो म्हणजे बुक किपिंग करतो। तर काय, द बिझनेसमॅन कॅन फाइंड आउट प्रॉफिट ऑर लॉस, असेट, लॅबिलिटी ऑफ बिझनेस ॲट एनी टाइम। जर बुक किपिंग केलेलं असेल तर त्याच्यावरून बिझनेसमॅनला बिझनेसचा प्रॉफिट किती आहे, लॉस किती आहे, बिझनेसचे असेट किती आहेत, लॅबिलिटी किती आहेत हे कधीही समजू शकतं। मग त्याच्या दृष्टिकोनातून बुक किपिंग काय आहे, महत्वाचं आहे। नेक्स्ट पुढं मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून कसं महत्वाचं आहे की मॅनेजमेंट ऑफ एंटरप्राइजेस किंवा बिझनेस कॅन प्लॅन, टेक अ डिसिजन अँड कंट्रोल ओव्हरऑल बिझनेस ऍक्टिव्हिटी। मॅनेजमेंटला काय करावं लागतं, काही प्लॅनिंग करावे लागतात, काही डिसिजन घ्यावे लागतात, आणि हे कधी घेऊ शकतात, जर त्यांनी बुक किपिंग केलेले असतील, फायनान्शियल ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केलेली असतील तर त्याच्यावरच ते भविष्यातील प्लॅनिंग डिसिजन घेऊ शकतात। त्याच्यामुळे त्यांना खूप गरजेचं आहे। इन्व्हेस्टर म्हणजे कोण, गुंतवणूकदार, जे बिझनेसमध्ये त्यांचे पैसे गुंतवतात, म्हणजेच बिझनेसला ॲज अ कॅपिटल म्हणून ते पैसे देत असतात, तर ते इन्व्हेस्ट करायचे की नाही हे कधी ठरवतील, ते बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केलेले असतील, बिझनेसचा प्रॉफिट काय आहे, लॉस काय आहे, असेट कशा आहेत, लॅबिलिटी काय आहे, हे जर त्यांनी चेक केलं म्हणजेच फायनान्शियल ट्रान्झॅक्शन म्हणजेच बुक किपिंग जर केलेलं असेल तरच ते इन्व्हेस्टर काय होतील, त्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करायला तयार होतील। म्हणजेच हे प्रॉपर बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन करतात, यांचा प्रॉफिट चांगला आहे, यांची असेट चांगली आहे, मग या बिझनेसमध्ये आपण पैसे गुंतवले पाहिजे असं इन्व्हेस्टरला वाटतं। आणि हे पैसे गुंतवण्यासंदर्भातले डिसिजन इन्व्हेस्टरला घेण्यासाठी बुक किपिंग त्यांना मदत करणार आहे। म्हणून त्यांनी सांगितले इन्व्हेस्टर कॅन टेक अ प्रॉपर डिसिजन वेदर टू इन्व्हेस्ट ऑर नॉट। द नेक्स्ट कस्टमर। आता कस्टमर जे असतात त्याला आपण ग्राहक म्हणूया बिझनेसचे, तर कस्टमर कॅन इझिली अंडरस्टँड फायनान्शियल पोझिशन ऑफ बिझनेस। जर बुक किपिंग जर केलेलं असेल म्हणजे बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केलेली असतील तर त्याच्यावरून कस्टमरला बिझनेसची फायनान्शियल पोझिशन काय आहे हे लगेच समजू शकतं। आणि ही कॅन अश्युअर्ड अबाउट द सप्लाय ऑफ गुड्स। मग ते काय अश्युअर्ड म्हणजे त्यांना गॅरंटी असते की बाबा आता हे चांगला बिझनेस आहे, फायनान्शियल पोझिशन चांगली आहे, म्हणजे ते आपल्याला गुड्स काय करू शकतात, सप्लाय करू शकतात किंवा फर्दर सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकतात। आपण यांची वस्तू घेतली तर वस्तू घेतल्यानंतरच्या सर्व्हिस ज्या असतील, एखादा आपण फ्रीज घेतला एखाद्या कंपनीचा तर रिपेअरिंग असेल किंवा भविष्यातील त्याची सर्व्हिसिंग असेल तर ते आपल्याला प्रोव्हाइड करू शकतात, त्यांची फायनान्शियल पोझिशन चांगली आहे, चांगली कंपनी आहे म्हटल्यानंतर। गव्हर्नमेंटला काय उपयोगिता आहे, तर गव्हर्नमेंट कॅन इझिली फाइंड आउट डिफरंट टाइप्स ऑफ टॅक्स। गव्हर्नमेंट टॅक्स कलेक्ट करतं आणि बुक किपिंग केलेलं असेल तर जीएसटी किती घ्यायचा, त्याच्यानंतर इन्कम टॅक्स किती घ्यायचा, या सगळ्या गोष्टी गव्हर्नमेंटला कधी इम्पोज करता येतील किंवा वसूल करता येतील जर त्यांनी काय केलेलं असेल, बुक किपिंग केलेलं असेल तर। लेंडर्स म्हणजे कर्जदार। मनी lenders can find financial standing of enterprises for decided to lend money or not। म्हणजे जे कर्ज देणारे व्यक्ती आहेत त्यांना देखील जर रेकॉर्ड मेंटेन केलेले असतील, असेट लॅबिलिटी रेकॉर्ड केलेल्या, ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केलेले आहेत फायनान्शियल, तर त्याच्यावरून बिझनेसला कर्ज द्यायचं की नाही, त्यांचे ट्रान्झॅक्शन कसे आहेत, फायनान्शियल पोझिशन कशी आहे याच्यावरून ते निर्णय घेणारे असतात। त्याच्यामुळे त्यांना देखील हे उपयोगी ठरणार आहे। डेव्हलपमेंट, त्यांनी सांगितले की बिझनेस एंटरप्राइजेस कॅन अचीव द बिझनेस ग्रोथ विथ द हेल्प ऑफ अकाउंटिंग। म्हणजेच काय, आपल्याला बिझनेस ग्रोथ करायची असेल तर ते अकाउंटिंगच्या मदतीने ते करू शकतात, त्यामुळे डेव्हलपमेंट होऊ शकते बिझनेसची। हे एक त्याचं महत्वाचे उपयोगिता असणार आहे। तर युटिलिटी ऑफ बुक किपिंग हे आपण समजून घेतलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, डिफरन्स समजून घ्यायचा आहे। कशाचा डिफरन्स, तर डिफरन्स बिटवीन बुक किपिंग अँड अकाउंटन्सी।
तर त्याच्यामध्ये बुक किपिंग म्हणजे काय ते आपण बघितले. आता अकाउंटन्सी ही बुक किपिंगच्या पुढची स्टेप असणार आहे. तर फर्स्ट मीनिंग म्हणजेच अर्थ सांगितलाय, पॉइंट आहे डिफरन्स म्हणजे फरकाचा मुद्दा आहे अर्थ. आणि बुक किपिंग मध्ये ते काय सांगतात, इट इज कन्सर्न विथ रेकॉर्डिंग अँड क्लासिफाय द बिझनेस ट्रान्झॅक्शन. बघा बुक किपिंग कशाशी संदर्भात आहे, रेकॉर्डिंग अँड क्लासिफाईंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. म्हणजेच काय की उदाहरणार्थ आपण परचेसचं ट्रान्झॅक्शन केलं तर ते परचेस बुक मध्ये आपण रेकॉर्ड करणार, सेल्सचं ट्रान्झॅक्शन केलं तर ते सेल्स बुक मध्ये रेकॉर्ड करणार, एक्सपेन्सेस पेड केले तर ते आपण एक्सपेन्सेस मध्ये कॅश बुक मध्ये रेकॉर्ड करणार. म्हणजे थोडक्यात काय की ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतोय आणि ते ट्रान्झॅक्शन क्लासिफाय करतोय, ते परचेसचं आहे का, सेल्सचं आहे का, एक्सपेन्सेस रिलेटेड आहे का, म्हणजे क्लासिफाय द ट्रान्झॅक्शन. म्हणजे बुक किपिंग मध्ये दोन गोष्टी येतात, एक म्हणजे रेकॉर्ड द ट्रान्झॅक्शन आणि क्लासिफाय द ट्रान्झॅक्शन. म्हणजे ते कोणत्या अकाउंटशी रिलेटेड आहे हे आपण क्लासिफाय करतो. तर ह्या दोन गोष्टी बुक किपिंग मध्ये येणार आहे. तर अकाउंटन्सी मध्ये काय, अकाउंटिंग इज रिलेटेड विथ, बघा अकाउंटिंग मध्ये रेकॉर्डिंग पण आहे, क्लासिफाईंग पण आहे. म्हणजे बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड पण केले जाते, क्लासिफाय पण केले जाते. क्लासिफाय केलेले ट्रान्झॅक्शन समरायझिंग पण केले जातात, समराइज करून ते अॅनलाइज सुद्धा केले जातात, अॅनलाइज करून इंटरप्रिएटिंग सुद्धा केलं जातं त्याचं. म्हणजे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचं, ते क्लासिफाय करायचं, ते असेट्सचे, सेल्सचे, परचेसचे, एक्सपेन्सेसचे. हे केल्यानंतर वर्षभरात किती परचेसचे ट्रान्झॅक्शन झाले हे काय केले जातात, एकदाच त्यांची कॅल्क्युलेट करून अमाऊंट रेकॉर्ड केली जाते, त्याला आपण समरायझिंग म्हणणार. याच्यावरून आपण सेल्स आणि परचेसचं काय करू शकतो, कम्पॅरिझन करू शकतो, त्याला आपण अॅनलायझिंग असं म्हणणार. आणि इंटरप्रिएट काय करू शकतो की आपला सेल्स 1 लाखाचा आहे आणि परचेस 50,000चा आहे, म्हणजेच आपल्याला काय आहे 50,000 रुपये नेट प्रॉफिट किंवा प्रॉफिट आहे. म्हणजे थोडक्यात मला काय सांगायचंय, अकाउंटिंग मध्ये किंवा अकाउंटन्सी मध्ये की अजून एक्स्ट्रा ब्रॉड कन्सेप्ट इन्क्लूड होतात. की बुक किपिंग मध्ये फक्त दोनच सांगितले त्यांनी, कोणतं, पहिलं म्हणजे काय रेकॉर्डिंग आणि क्लासिफाय. परंतु अकाउंटन्सी मध्ये रेकॉर्डिंग पण असणार आहे, क्लासिफाय पण असणार आहे, त्याच्यानंतर समरायझिंग पण असणार आहे, अॅनलायझिंग पण असणार आहे आणि इंटरप्रिटेटिंग पण असणार आहे. त्याच्यानंतर स्टेज, आता बघा की बुक किपिंग मध्ये कोणकोणत्या स्टेज आहेत, तर बुक किपिंग इज द प्रायमरी स्टेज इन अकाउंटिंग. म्हणजे अकाउंटिंग ज्यावेळेस आपण विचारात घेऊया, बुक किपिंग, अकाउंटन्सी आणि अकाउंटिंग ही वेगळी कन्सेप्ट आहे, तीन वेगवेगळ्या, एकसारखं जरी वाटत असलं तरी समजून घ्या. अकाउंटिंग मध्ये बुक किपिंग अँड अकाउंटन्सी इन्क्लूड आहे, बरोबर. बुक किपिंग सेपरेट आहे, म्हणजे बुक किपिंग मध्ये रेकॉर्डिंग क्लासिफाईंग आहे, अकाउंटन्सी मध्ये बुक किपिंग इन्क्लूड आहे, बरोबर. अकाउंटिंग मध्ये बुक किपिंग, अकाउंटन्सी ह्या दोन्ही कन्सेप्ट इन्क्लूड असणार आहेत. तर त्यांनी काय सांगितलंय की ज्यावेळेस आपण अकाउंटिंगचा विचार करू त्यावेळेस बुक किपिंग काय आहे, प्रायमरी स्टेज आहे. आणि ज्यावेळेस आपण अकाउंटिंगचा विचार करू त्यावेळेस अकाउंटन्सी इज द सेकंडरी स्टेज. प्रायमरी स्टेज बघा, अपार्ट फ्रॉम द प्रायमरी स्टेज इट इज इन्क्लूड सेकंडरी स्टेज ऑफ अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन. बघा अकाउंटिंग मध्ये काय काय असणार आहे की अनालिसिस असणार आहे, इंटरप्रिटेशन असणार, ह्या गोष्टी देखील अकाउंटिंग मध्ये इन्क्लूड होतात. त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह काय आहेत बघा, तर बुक किपिंगचे ऑब्जेक्टिव्ह आताच आपण अभ्यासले होते. काय, द ऑब्जेक्ट ऑफ बुक किपिंग इज टू कीप रेकॉर्ड्स ऑफ ऑल फायनान्शियल ट्रान्झॅक्शन इन प्रॉपर अँड सिस्टमॅटिक मॅनर. की बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे प्रॉपर आणि सिस्टमॅटिक मॅनर मध्ये, हे त्यांचं ऑब्जेक्ट असणार आहे बुक किपिंगचं. तर अकाउंटिंगचं काय आहे, द ऑब्जेक्ट ऑफ अकाउंटिंग इज टू prepare the financial statement, further communicate the information to the relevant authority. बघा की अकाउंटन्सीचं किंवा अकाउंटिंगचा काय ऑब्जेक्ट आहे की प्रिपेअर फायनान्शियल स्टेटमेंट. फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे 3-4 स्टेटमेंट येतात. म्हणजे थोडक्यात काय, तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट बनवावं लागतं, P&L अकाउंट बनवावं लागतं, बॅलन्स शीट बनवावं लागतं. हे जे बनवलं म्हणजे फायनल अकाउंट प्रिपेअर करणे, हे अकाउंटिंग मध्ये येणार आहे, अकाउंटन्सी मध्ये येणार आहे. आणि हे बनवून ती जी इन्फॉर्मेशन आहे ती कम्युनिकेट केली पाहिजे प्रॉपर अथॉरिटीला, म्हणजे ओनर असतील किंवा मॅनेजमेंट असेल त्यांना. आता हे बुक किपिंग करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची आहे, रिस्पॉन्सिबिलिटी तर त्यांनी सांगितले ज्युनियर स्टाफ इज रिस्पॉन्सिबल फॉर कीपिंग रेकॉर्ड्स. म्हणजे बुक किपिंग हा ज्युनियर स्टाफ कडून घेतला जातो. तर अकाउंटन्सी सिनियर स्टाफ इज रिस्पॉन्सिबल फॉर कीपिंग अकाउंट्स. म्हणजे अकाउंटन्सी मध्ये सिनियर स्टाफ असणार. आउटकम काय आहे बुक किपिंगचा, तर बुक किपिंग बेसिकली रिझल्ट इन
जर्नल अँड लेजर, म्हणजे बुक किपिंग मध्ये आपण जर्नल्स अँड लेजर तयार करतो आणि अकाउंटन्सी मध्ये आउटकम काय आहे, द रिझल्ट ऑफ अकाउंटन्सी इज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट, ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट हे तयार केलं जातं. पिरियड काय असणार आहे, बुक किपिंग गिव्ज डे टू डे डिटेल्स, बुक किपिंग वरून आपल्याला डे टू डे डिटेल्स समजतात ट्रान्झॅक्शनच्या किंवा बिझनेस ट्रान्झॅक्शनच्या. अकाउंटन्सी गिव्ज डिटेल्स एंटायर इयर, म्हणजे पूर्ण वर्षाच्या डिटेल्स आपल्याला त्या ठिकाणी समजू शकतात. अनालिसिस बघा काय सांगितलं बुक किपिंगच्या संदर्भात, द प्रोसेस ऑफ बुक किपिंग डज नॉट रिक्वायर्ड एनी अनालिसिस, पण accountant use bookkeeping information to analyze and interpret the data and then comply to reports. बघा की अकाउंटन्सी मध्ये काय आहे की बुक किपिंगचा आधार घेऊन तिथली इन्फॉर्मेशन घेऊन जे काही अकाउंटिंग डाटा असणार किंवा फायनान्शियल डाटा असणार तो इंटरप्रिएट केला जातो, अनालाइज केला जातो आणि नंतर तो काय केला जातो, मॅनेजमेंटला दाखवला जातो किंवा कम्युनिकेट केला जातो. डिसिजन मेकिंग मध्ये काय सांगितले त्यांनी बघा, मॅनेजमेंट कॅनॉट टेक डिसिजन बेस्ड ऑन अ डाटा प्रोव्हाइड बाय बुक किपिंग. बुक किपिंगच्या बेसिसवर शक्यतो डिसिजन घेतले जात नाहीत, परंतु अकाउंटन्सी मध्ये काय केलं जातं, डिपेंडिंग ऑन द डाटा प्रोव्हाइड बाय द अकाउंटंट द मॅनेजमेंट कॅन टेक क्रिटिकल बिझनेस डिसिजन. म्हणजे अकाउंटन्सीचा जो डाटा आहे त्याच्यावरून आपण बिझनेसचे डिसिजन घेऊ शकतो, पण ही अकाउंटन्सीसाठी बुक किपिंगच मेन असणार आहे, त्यामुळे हे इंटर रिलेटेड असणार आहे. स्किल रिक्वायर्ड, अनालिटिकल स्किल इज नॉट रिक्वायर्ड फॉर द बुक किपिंग. अनालिटिकल म्हणजे कंपॅरिझन करणे, काही आपण फायनान्शियल रेशोज वगैरे असतील ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, तर ते ज्युनियर अकाउंटंटला रिक्वायर्ड नाही, पण जो सिनियर अकाउंटन्सी करतो त्याला इट इज रिक्वायर्ड द अनालिटिकल स्किल गरजेचे असणार आहेत. आय होप तुम्हाला आज मी जे समजून सांगितलं, तुम्हाला फर्स्टली मी काय सांगितलं की बाबा आपल्याला इम्पॉर्टन्स ऑफ बुक किपिंग, त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुक किपिंग, त्याच्यानंतर युटिलिटी ऑफ बुक किपिंग आणि डिफरन्स बिटवीन बुक किपिंग अँड अकाउंटन्सी, ह्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलेल्या आहेत. आय होप या तुम्हाला समजलेल्या असणार आहेत, म्हणजे आज मी जे शिकवलेलं आहे ते तुम्हाला समजलेलं असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या काही व्हॅल्युएबल कमेंट असतील तर त्या नक्की कमेंट बॉक्समध्ये द्या. चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट भाग अभ्यासणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.